नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हे बघा ना, किती सुंदर फुलं आले आणि इकडचं वातावरण पण खूप सुंदर झाले, कारण मगाशीच पाऊस येऊन गेला आहे. हे बघा इथे छान छान झेंडूची रोपं आहे. आता ही कुठल्या कलरची मला पण माहिती नाही, पण हे 2 कलरमध्ये मिक्स आहेत ही रोपं. आणि आता भरपूर रोपं आहेत, त्याच्यामुळे मी यातली पण 4-5 झाडं घेऊन जाणार आहे. कारण याचं जर फुलं नेली तर लवकर येणार नाही, म्हणून मी इथून रोपच घेऊन चालली आहे. फुलांचाच मला ह्या झेंडूच्या फुलांसारखाच वास येतो सेम. बघा ना, एवढे छोटे छोटे रोप आहेत, पण याचा आतापासूनच झेंडूचा वास सुटला मस्त असा. इकडचं फिरून दाखव ना बाकीची झाडे. तर बघा इकडे पण अशी मोठी मोठी झाडं आहेत छोटी म्हणलं इथं, तर आपण पण घेऊन जाऊया. कारण मला झाडं लावायला खूप आवडतात आणि मी वेगवेगळ्या प्रकारची यावर्षी मी ठरवलं की वेगवेगळ्या प्रकारची मी घरी झाडं लावणार आहे. त्याच्यामुळे मी सुरुवात तर इथूनच केली आहे, कारण इकडं आल्यावर मला भरपूर वेगवेगळी व्हरायटी भेटते झाडांमध्ये. मी दिसते वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं आहेत आणि त्याच्यामुळे मी हे इथूनच घेऊन चालली आहे. हे बघा, मी इकडे छकुलीच्या घरी क्षितिजला घ्यायला आले होते आणि मला पण तिच्याकडून आरीवर्क शिकायचं होतं, म्हणून मी आज दिवसभर इकडंच होते. पण माझ्या लक्षातच नाही आलं गुलाबाच्या झाडाकडे इथं. पाहते तर काय पूर्ण गुलाबाचं झाड पूर्ण फुलांनी भरलेलं आहे. आणि आता दिवस मावळला आहे, पण तरीसुद्धा आम्ही ह्या झाडाच्या कटिंग्स मी घेऊन चालली आहे घरी लावायला. कारण ह्याला एवढे फुलं येतात आणि आमच्या घरी जे झाड आहेत त्याला एवढे फुलं येत नाहीत. आणि हे फुलं मला इतके आवडतात ना की मी ते शब्दात सांगूच शकत नाही. आणि आणखीन एक दुसरं झाड आहे पलीकडच्या साईडला, तर त्याला पण फेंट गुलाबी कलरचे फुलं आहेत. तर ते सुद्धा मी कटिंग घेऊन चालली आहे. हे बघू शकता तुम्ही इथं, हे अशा कलरचं फुल आहे. तुम्ही बघा, हे दिसायला दोन्ही पण फुलं खूप सुंदर आहेत आणि मला तर याचा वास जास्त आवडतो. आणि ह्या झाडाला जर गुलाबाची फुलं आली तर पूर्ण घराच्या अवतीभोवती त्याचा सुगंध दरवळत राहतो. त्याच्यामुळे मी ह्या दोन्ही पण झाडाच्या कटिंग्स घेऊन चालली आणि घरी लावणार आहे. तसेच मी मगाशी झेंडूची झाडं पण घेतली आहेत आणि इकडे कढीपत्त्याचं पण झाड आहे. बघा ना तुम्ही, आता या कढीपत्त्याला बिया आल्यात आणि याची टेस्ट खूप छान आहे. आता बघू, भरपूर वेळा झाडं लावली आहेत पण कढीपत्त्याचं एक पण झाड आम्हाला घरी आमचं उगवलं नाही. जे लावले होते ते सगळीच झाडं जळून गेली आणि ह्या कढीपत्त्याच्या अशा बिया असतात, तुम्ही बघू शकता. आता मी या बिया लहानपणी पाहिल्या होत्या, त्याच्यानंतर मी आताच पाहते. बघा झाड दाखवू, पाठीमागून जाऊन दाखवू ना, पाठीमागून जाऊन दाखवू. आता मी या बियाच घेऊन जाते. आणि इकडं बघा, हे इकडं पण एक झाड आहे पांढऱ्या फुलांचं, त्याला चांदणी म्हणतात किंवा चांदीपट म्हणतात. तुम्हाला तर माहितीच आहे, हे झाड माझ्या घरी आहे. खूप छोटंसं आहे, मी तुम्हाला मागच्या माझ्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं. तर हे बघू शकता तुम्ही, ही अशी फुलं आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी हे झाड आहे, तरी पण मी ते शूट घेते. हे बघा ना किती मोठं झाले आणि एकदम हिरवगार आहे. कारण आमच्याकडे कधीतरी झाडांना आम्ही पाणी देतो आणि इथं कायम पलीकडे हौदाचं पण इथं हौद असल्यामुळे जेव्हा मोटर चालू केली जाते तेव्हा झाडाला पाणी जातं. मोटर चालू केल्यावर टाकी भरली हौदाची की लगेच इकडं पाणी पडलं जातं. आणि पाईप पण त्यांनी लावलेला आहे, त्याच्यामुळे पटकन पाईप लावलेला असल्यामुळे पटकन झाडांना पाणी जातं. आणि झाडं आता खूप मोठी मोठी झाली आहेत, त्यांची मुळे लवकर पाणी शोधून घेतात. तर इकडं बघा, इकडं नारळाचं झाड आहे. आणि मग अशी मी ज्या झाडांच्या मुळ्या घेतल्या, तर हे झाड कसं हे शमी काय कोणतं हे झाड, आता मला पण या झाडाचं नाव माहीत नाही आहे. बघू आता नंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल हे झाड कोणते. तर या झाडाचं पण मी काही कटिंग्स घेतल्यात. आणि इथं पण आबोलीचं झाड आहे, तुम्हाला तर माहिती आहे की हे माझ्याकडे पण होतं, पण आम्ही मध्ये उन्हाळ्यामध्ये ते पूर्ण जळून गेलं. तर याचं पण मी आता इथं मी घेऊन जाणार आहे. बघा, हे बघा, आता बघूया येतील की नाही. उन्हाने आणि पावसाने ह्या खराब झाल्या आहे पूर्ण, पण तरीसुद्धा मी या बिया सगळ्या घेऊन चालली आहे. कारण हे आबोलीचे पण फुलं मला खूप आवडतात, त्याचे गजरे पण बनवले जातात, त्याच्यासाठी मी या बिया घेऊन जाते. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून सांगा. जर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट देखील करा. धन्यवाद.